मराठवाड्यामध्ये देखील भाजपला एकाच जागेवरती त्या ठिकाणी विजय मिळवता आलेला आहे। एकंदरीत हे चित्र सातत्याने आपल्याला बदलताना दिसतंय। तर जालन्यातली देखील एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचा मात्र दारुण पराभव झाल्याची ब्रेकिंग न्यूज। 90,000हून अधिक मतांनी काँग्रेसचे जे उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांनी मात्र विजय मिळवलेला आहे। 35 वर्षात हा थेटपणे नंतर आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे 90,000हून अधिक मतांनी काँग्रेसचे कल्याण काळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। 35 वर्षांचा अभेद्य बुरुज ढासळलेला आहे। तर कल्याण काळे यांच्या विजयासाठी असलेला हा ढोल ताशांचा गजर त्या ठिकाणी होता। अनेक धक्कादायक निकाल आपल्या सगळ्यांसमोर येताना दिसतात। राजीव सर, खरं तर चित्र बदलले आणि बरेच जे उमेदवार आहेत त्यांचे सर्व प्रतिक्रिया देखील आपण बघितल्या। मला असं वाटतं की एक ना म्हणजे आता सोशल मीडियावर या सगळ्याबद्दल या निकालाच्या बद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारे लोक व्यक्त होत आहेत आणि एक त्याच्यामध्ये आत्ता मी प्रतिक्रिया बघितली ती अशी होती आणि केतकर ती खास तुमच्यासाठी होती की असं म्हणणं आहे लोकांचं की आजही आत्ता आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये जवळपास 140 जागांचं अंतर आहे। आत्ता ह्या घडीलाही NDAनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे। काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सत्तेच्या जवळ जाणं आत्ता दूरपर्यंत शक्य दिसत नाहीये। तर असं असताना भाजपला इतकं यश मिळाल्यानंतर सुद्धा भाजप पूर्ण नेस्तनाबूत झाला अशा प्रकारच्या का प्रतिक्रिया येत आहेत? भाजपचं सरकार बनतंय, सरकार बनणार आहे, मोदींनी यश ते मिळवून दिलेलं आहे, ते पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, असं होतंय का? किंवा असं झालंय का की 400 पारचा जो नारा होता त्याच्या जवळ जाता आलं नाही भाजपला, म्हणून भाजपचा पराभव झाला असं वातावरण आता बनलं जाते किंवा बनवलं जातं? भाजप नेस्तनाबूत झाले असं कोणीही म्हटलेलं नाही। काँग्रेसमध्ये सुद्धा कोणी म्हटलेलं नाही, दुसऱ्या कोणत्याही पक्षांनी नव्हे, कोणत्याही पत्रकारांनी किंवा कॉमेंटेटरनी, कोणत्याही पंडितांनी असं म्हटलेलं नाही की भाजप नेस्तनाबूत झाली आहे। नंबर 1। नंबर 2, इंडिया आघाडीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्तेसाठी दावा सुद्धा केलेला नाही। नंबर 3, NDAला सरळ मेजॉरिटी आहे हे उघड दिसतंय। तेवढं गणित, तेवढं अंकगणित काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्या लोकांना येतं। त्यांना माहिती आहे की 291 जागा आत्ताच NDAकडे आहेत आणि काँग्रेसकडे तेवढ्या नाहीत। काँग्रेस अजून 100च्या आसपासच आहे। त्यामुळे काँग्रेस सत्तेसाठी दावा करण्याच्या प्रयत्नात सुद्धा नाही। NDA आघाडीच्या विरोधामध्ये जी मतं पडली ती अपेक्षित नव्हती, म्हणून फक्त भाजपला सेटबॅक मिळालेला आहे, भाजपचा पराभव झाला आहे असं नाही। मोदी सुद्धा नेस्तनाबूत झाले तसं आमचं म्हणणं नाहीये, कोणाचंच म्हणणं नाहीये। आमचं म्हणणं हे आहे की मोदींना जे वाटत होतं की अलेक्झांडर द ग्रेट नंतर फक्त नरेंद्र मोदी, तर अलेक्झांडर द ग्रेट नंतर नरेंद्र मोदी तर स्मॉल झाले, अलेक्झांडर द ग्रेट सारखे ते झालेच नाहीत। एवढाच मुद्दा आहे की त्यांना त्यांच्या 400 जागांचाही प्रश्न नाही, त्यांनी जो आविर्भाव आणला होता की मी म्हणतो तीच पूर्व दिशा, तेच त्यांचं खोटं पडलेलं आहे, त्यांचा तो आविर्भाव सगळा गळून पडलेला आहे, एवढाच मुद्दा आहे। आणि असं गर्वाचं घर खाली झालंय ते चांगली गोष्ट आहे, म्हणजे लगेच काँग्रेसचं राज्य येईल असं कोणीही म्हटलेलं नाही। या क्षणाची मोठी बातमी, महानिकालातली महाब्रेकिंग न्यूज ती म्हणजे निवडणूक आयोगानुसार रवींद्र वायकर यांच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते।